दसऱ्याला सर्व वस्तू प्रचंड प्रमाणात स्वस्त होणार आहेत। यामध्ये गॅस असेल, लाईट बिल असेल, दूध असेल, पेट्रोल असेल, सोने असेल, खाण्याचे गोडे तेल असेल, अशा प्रकारच्या 35 प्रकारच्या वस्तू तुम्हाला दसऱ्याला स्वस्त करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। बघू शकता दसऱ्याच्या मुहूर्तावर देशामध्ये आनंद पसरणार। या 35 वस्तू स्वस्त होणार। 12% आणि 28% जीएसटी टॅक्स लावल्यामुळे सर्व वस्तू प्रचंड त्या ठिकाणी आतापर्यंत महाग केल्या होत्या। जसे की गॅस सिलेंडर असेल, त्या ठिकाणी लाईट बिल तुम्हाला वाढवून येत होतं, सोन्याचे रेट वाढले होते, पेट्रोल डिझेलचे रेट, दूध असेल, त्या रोजच्या वापराच्या वस्तू प्रचंड प्रमाणात गेल्या 5 वर्षांमध्ये महागल्या होत्या। परंतु आता सरकारने 28% आणि 12% जीएसटी या ठिकाणी मागे घेतल्याने म्हणजेच कमी केल्याने सर्व वस्तू या ठिकाणी तुम्हाला आता दसऱ्यापासून त्या ठिकाणी स्वस्त होणार आहेत। कोणत्या वस्तू किती रुपयांना तुम्हाला मिळणार आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता या ठिकाणी समजणार आहे। मोदी सरकारचा हे एक गिफ्टच त्या ठिकाणी आता जनतेसाठी या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्हाला या सर्व वस्तू आता एकदम स्वस्त दरामध्ये मिळणार आहेत। सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर जो ताण बसत होता तर यावर सर्वात मोठा निर्णय आता घेतल्याचं समजतंय। कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि त्या किती रुपयांना तुम्हाला दसऱ्याच्या मुहूर्तावर त्या ठिकाणी मिळणार आहेत तुम्हाला आता समजणार आहे। तुम्ही आतापर्यंत प्रत्येक महिन्याला 1 तारखेला या वस्तू मागवणार, त्या वस्तू मागवणार, तुमच्या खिशाला प्रचंड ताण बसणार, अशा बातम्या प्रत्येक महिन्याला तुम्ही आतापर्यंत ऐकलेल्या होत्या। परंतु मोदी सरकारने आता तुमच्यासाठी मोठं गिफ्ट दिले, ते पण दसऱ्याच्या निमित्ताने। कोणकोणत्या वस्तू स्वस्त यामध्ये आता तुम्हाला दिल्या जाणार आहेत। अगदी तुमच्या वापराच्या सर्व वस्तू यामध्ये असल्याने आता तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून 28% आणि 12% जीएसटी रद्द केल्याने सर्व नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं आता पाहायला मिळू लागलं आहे। प्रत्येक वस्तू तुम्हाला या ठिकाणी स्वस्त दिल्याने भाजप सरकारवर आता नागरिक खुश झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। गेल्या 5 वर्षापासून प्रत्येक जण या सरकारवर नाराज होता की इतकं जास्त जीएसटी लावून नागरिकांना लुटायचं चालू आहे की काय, अशा प्रकारे टीका सुद्धा विरोधकांनी भाजप सरकारवर केल्या होत्या आणि त्यामुळे फायनल निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलाय। आता दसऱ्याच्या निमित्ताने तुम्हाला या सर्व वस्तू एकदम स्वस्त दरात मिळणार आहेत। कोणत्या वस्तू आहेत आणि किती रुपयांना मिळणार आहे लगेच पहा। आता बघा या ठिकाणी दसऱ्याच्या मुहूर्तावर या सर्व वस्तू एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। किती स्वस्त मिळणार आहेत आणि कोणकोणत्या वस्तू यामध्ये आहे एक लिस्ट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आली आहे। ती लिस्ट तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे। तुमच्या खिशावर जो ताण पडत होता तो तुमचा श्वास त्या ठिकाणी गुदमरत होता। कोणतीही वस्तू जर दुकानामध्ये घ्यायला गेलं की पहिला काय होत होतं की 10 वेळा विचार करायला लागत होतं। गॅसचे रेट प्रचंड प्रमाणात वाढले होते, सोन्याचा तर रेट तुम्हाला माहित आहे 1 लाखाच्या वरती गेला, गगनाला भिडलाय। पेट्रोल डिझेलचे रेट, दुधाच्या किमती, भाज्यांच्या किमती, अशा प्रकारे मागील 5 वर्षापासून जीएसटी प्रत्येक वस्तूवर लावल्याने सगळं महागाई त्या ठिकाणी वाढल्याचं तुम्हाला पण पाहायला मिळालं। कोणतीही वस्तू घ्या तर ती महाग त्या ठिकाणी भेटत होती। त्यामुळे विरोधकांनी भाजप सरकारवर टीका केली की तुम्ही असं का करत आहात, सर्वसामान्य माणूस जगायचा कसा, इतक्या वस्तू महागल्या आहेत, खायचं की लोकांना असं सोडायचं। आता त्या ठिकाणी अशी टीका केल्यामुळे अगदी खाण्याच्या गव्हाच्या पिठापासून अगदी डोक्याला लावायच्या तेलापर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी सरकारने आता स्वस्त केल्या आहेत। ते पण कधीपासून केलेत तुम्ही आता तारीख लक्षात ठेवायचं आहे। तुम्ही आता दसरा या दिवशी 2 ऑक्टोबरच्या दिवशी या स्वस्त केले जाणार आहेत। परंतु यामध्ये सरकारने 12% आणि 28% जीएसटी त्या ठिकाणी रद्द केल्याने सर्व वस्तू तुम्हाला आता इतक्या स्वस्त किमतीमध्ये मिळणार आहेत। किती स्वस्त किमतीमध्ये मिळणार आहेत, कोणकोणत्या वस्तू आहेत, एक लिस्ट तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आल्या, ती लिस्ट तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे। त्यामुळे पुढील 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सर्व वस्तू त्या ठिकाणी दर महिन्याला दरवर्षी महाग केल्या जातात। परंतु या वर्षी या महिन्याच्या आता स्वस्त त्या ठिकाणी आता वस्तू केल्यामुळे आता त्या ठिकाणी नागरिकांमध्ये एकच आनंदाचं वातावरण आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आता यामध्ये जवळपास 35 प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तूंची लिस्ट सांगण्यात आल्या, परंतु ज्या महत्त्वाच्या 10 वस्तू आहेत त्या तुम्हाला दररोज वापरायच्या वस्तू आहेत, तर त्या सर्वात स्वस्त दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी दिल्या जाणार आहेत।
मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी हा निर्णय घेतल्याने आता भाजप सरकारवर सगळी जनता खूप खुश झाल्याचं आता पाहायला मिळतंय। कोणकोणत्या वस्तू आता त्या ठिकाणी तुम्हाला दसऱ्यानिमित्त स्वस्त मिळणार आहेत तुम्हाला ओळीने या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। फक्त तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी आता पूर्ण बघायचं आहे। तुम्हाला सर्व गोष्टी घरातील आहेत, किती स्वस्त मिळणार, किती रुपयांना मिळणार हे तुम्हाला सांगतो बघा। आता बघा या ठिकाणी तुमच्या घरामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू, आता यामध्ये काही जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या तुम्ही दररोज वापरता, त्या आता घेताना तुम्हाला आतापर्यंत म्हणजे इतक्या महाग झाल्या होते की तुमचा हात थरथरच कापत होता, कारण खिशावर मोठा ताण बसत होता। तर त्या सर्व वस्तू आता एकदम स्वस्त या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। तर दसऱ्याला या सर्व वस्तू तुम्हाला आता स्वस्त दिल्या जाणार आहेत। किती रुपयांना दिले जाणार आहेत आणि कोणकोणत्या वस्तू आहेत याची एक लिस्ट या ठिकाणी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे। राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय, या निर्णयाचे स्वागत सर्व जनतेने केले, त्यामुळे ज्याचा फायदा सर्व जनतेला आता होणार आहे। यामधील पहिली वस्तू या ठिकाणी सांगण्यात आल्या ती म्हणजे दूध। आता दुधाशिवाय आपला दिवसच जात नाही, तुम्हाला पण माहित आहे। सकाळी उठल्या उठल्या दुधाशिवाय आपला चहाच बनत नाही। दुधाच्या किमती 60 रुपये ते 70 रुपये लिटरला त्या ठिकाणी पोहोचलेल्या आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। त्यामुळे नागरिक हैराण झाले होते। शेतकऱ्यांकडून फक्त 40 ते 50 रुपयाला लिटर घ्यायचं आणि इकडे त्या ठिकाणी जीएसटी लावल्यामुळे दुधाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या। त्यामुळे दूध खायचं का नाही यावर आता सगळेजण विचार करत होते। मग आता हे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार बघा आता दसऱ्याच्या निमित्ताने। आता बघा सरकारने सांगितले दुधाच्या किमती प्रचंड प्रमाणात स्वस्त होणार आहेत। किती रुपयांनी दूध स्वस्त होणार आहे याचा शेतकऱ्यांना आता नेमका काय फायदा होणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे समजणार आहे। नेमकं दुधाच्या किमती किती रुपये लिटरने दसऱ्यानिमित्त तुम्हाला आता स्वस्त दिल्या जाणार आहेत, म्हणजे जीएसटी कमी केल्यामुळे स्वस्त दिले जाणार आहेत हे तुम्हाला पुढे समजणारच आहे। परंतु तत्पूर्वी दुसरी वस्तू या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या ती म्हणजे पेट्रोल। आता पेट्रोल प्रत्येक घरामध्ये आता लागतं, प्रत्येकाच्या घरामध्ये गाडी असतेच। इलेक्ट्रिक गाडी जास्त करून कोण घेत नाही, कारण इलेक्ट्रिक गाडीला प्रत्येक जण घाबरतो। त्यामुळे सगळ्यांच्याच घरामध्ये पेट्रोलवरील गाडी असतेच आणि प्रत्येक जण पेट्रोल महाग झाल्यामुळे चिंतेमध्ये होता। त्यामुळे सरकारने पेट्रोलचा रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। 28% आणि 12% जीएसटी कमी केल्यामुळे पेट्रोल भयंकर स्वस्त आता होणार आहे। तुम्ही आता विचार सुद्धा केला नसेल, इतकं पेट्रोलचे रेट आता तुम्हाला दसऱ्याच्या निमित्ताने आता त्या ठिकाणी त्या दिवशी स्वस्त झाल्याचं पाहायला मिळेल। किती रुपयांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर त्या ठिकाणी पेट्रोल स्वस्त होणार आहे याची अपडेट तुम्हाला लगेचच या ठिकाणी सांगणार आहे। गेल्या 10 वर्षातील जेवढं पेट्रोल स्वस्त झालं नव्हतं त्याहून अधिक कमी किमतीमध्ये तुम्हाला आता पेट्रोल कमी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु मोदी सरकारने जनतेला गिफ्ट द्यायचं ठरवलंय। त्यामुळे पहिली वस्तू सांगितल्या दूध, दुसरी वस्तू सांगितल्या पेट्रोल। या दोन्ही वस्तू प्रचंड प्रमाणात स्वस्त आता दसऱ्याला तुम्हाला झालेलं बघायला मिळणार आहे। किती रुपयांनी स्वस्त होणार आहे हे तुम्हाला लगेच त्या ठिकाणी सांगणार आहे। परंतु पुढची वस्तू काय आल्या बघा। आता बघा पुढची वस्तू सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या दसऱ्यापासून ही वस्तू स्वस्त होणार आहे ती म्हणजे लाईट बिल। आता बघा लाईट बिल पण प्रत्येकाच्या घरामध्ये महिन्याच्या महिन्याला येत असतं। लाईट कमी वापरून पण जास्त लाईट बिल येत असतं, म्हणून प्रत्येक जण चिंतेमध्ये असतो की लाईट बिल वाढवून काय येतंय। कटकट ती आता तुमची कायमची संपणार आहे, कारण लाईट बिल पहिला त्या ठिकाणी कमी येत होतं, परंतु मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर हे लाईट बिल वाढवून आलं असं प्रत्येक जण त्या ठिकाणी म्हणू लागले होते। कारण यावर सुद्धा जीएसटी त्या ठिकाणी पहिला लावला होता, परंतु 12% आणि 28% जीएसटी कमी केल्यामुळे सर्वात मोठा फायदा घरामध्ये लाईट आहे त्या लाईट बिल स्वस्त त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून टेन्शनमध्ये असणाऱ्या नागरिकांना त्या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। मग आता तुमचं जर त्या ठिकाणी 1000 रुपये पहिला लाईट बिल येत असेल तर ती किती रुपये तुमचं लाईट बिल आता येणार इथून पुढं, किती रुपयांनी लाईट बिल तुम्हाला स्वस्त होऊ शकतं याची अपडेट तुम्हाला आता पुढे या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आता समजणार आहे। परंतु त्याआधी महत्त्वाचं म्हणजे पुढची वस्तू जी आहे तर ती खूप महत्त्वाची आहे। त्यामध्ये आता सरकारने स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे ती म्हणजे खाण्याचे गोडे तेल। आता बघा जर आपल्या घरामध्ये खाण्याचे गोडे तेल नसेल तर आपला स्वयंपाकच होत नाही, ते पण तुम्हाला चांगलंच माहित आहे। त्यामुळे सरकारने अशा वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेतलाय ज्या वस्तूमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पहिला त्या ठिकाणी ताण बसत होता, कात्री त्या ठिकाणी पहिला लागत होती। तर त्यामधील वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेतलाय
ते म्हणजे खाण्याचे गोडे तेल। आता खाण्याचे गोडे तेला जर विचार केला तर 1 लिटरला सध्याचा रेट आहे 150 रुपये, 140 रुपये, 120 रुपये। वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या किमतीमध्ये तेल तुम्हाला पाहायला सध्याला मिळतंय। परंतु आता 1 लिटरला दसऱ्याला त्या ठिकाणी GST लावल्यामुळे किती प्रमाणात स्वस्त तुम्हाला त्या ठिकाणी गोडे तेल मिळणार आहे आता पहा। आता बघा 1 लिटर गोडे तेलाला किती रुपये तुम्हाला आता GST कमी केल्यामुळे आता मोजावे लागतील याची अपडेट तुम्हाला पुढे समजणार आहे। कोणत्या वस्तू तुम्हाला किती रुपयांनी स्वस्त मिळणार आहेत हे तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची वस्तू भयंकर स्वस्त होणार आहे ती आता सध्याला गगनाला भिडल्या, कोणाचं सुद्धा घ्यायचं धाडस होत नाही, ती म्हणजे सोनं। आता सोनं जर विचार केला तर सोन्याचा नाव जरी काढलं तर अंगावर काटा येऊ लागलाय, कारण सध्याला जर सोन्याचा रेट बघितला तर 1,15,000 रुपयांच्या पुढे सोन्याचा दर या ठिकाणी सध्याला पाहायला मिळतोय। मग आता तोळा सोनं एक त्या ठिकाणी किती रुपयांनी गरजणार आहे, तुम्हाला किती त्या ठिकाणी आता फायदा होणार आहे। आता बघा सोन्याच्या किमती स्वस्त होणार आहेत त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून उघडकीस आले, कारण सोन्यावर पहिला भरपूर टॅक्स GST त्या ठिकाणी सरकारने लावला होता आणि ही GST आता मागे घेण्याचं सरकारने ठरवलंय, त्यामुळे सोनं आता भयंकर स्वस्त होणार आहे। किती रुपयांनी स्वस्त होणार आहे, 1 तोळा सोन्याचा रेट काय असणार आहे हे तुम्हाला पुढे समजणार आहे। परंतु त्याआधी महत्त्वाचं म्हणजे पुढच्या वस्तू या ठिकाणी सांगण्यात आलेत, ज्या तुमच्या घरामध्येच लागणाऱ्या या वस्तू या ठिकाणी सांगण्यात आलेत, त्याच्याशिवाय तुमचा दिवसच जात नाही। त्या वस्तू कोणकोणत्या आहेत, कोणत्या वस्तूंना किती रुपये तुम्हाला आता त्या ठिकाणी इथून पुढे मोजावे लागेल हे तुम्हाला लगेच समजणार आहे। बघा यामध्ये किराणा दुकानामध्ये वस्तू ज्या मिळतात त्या स्वस्त आता होणार आहेत। चहा, पूड, साखर, मीठ, हळद, पॅकबंद त्या ठिकाणी पॅकेटातील पदार्थ तर ते या ठिकाणी स्वस्तमध्ये मिळणार आहेत। अशा प्रकारच्या 10 वस्तू तुम्हाला स्वस्त मिळणार आहेत। आता तुम्हाला लिस्ट सांगतो कोणती वस्तू किती रुपयांना स्वस्त मिळणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल पासून सुरुवात करूया। सध्याला जर पेट्रोलचा रेट पाहायला गेला तर 1 लिटरला 100 ते 110 रुपयाच्या आसपास 1 लिटरला पेट्रोलचा दर आहे। मग आता तुम्हाला मोजावे किती लागणार आहेत, आता पेट्रोलचा रेट GST रेट कमी झाल्यामुळे तुम्हाला पेट्रोल 80 ते 90 रुपयापर्यंत या ठिकाणी कमी झालेलं आता तुम्हाला पाहायला मिळू शकतं, म्हणजे तुमच्या खिशातील 30 ते 40 रुपये या ठिकाणी आता वाचणार आहेत। GST दर कमी केल्यामुळे पेट्रोल 30 ते 40 रुपयांनी घसरून तुम्हाला खाली आल्याचं पाहायला मिळू शकतं। अजून कोणत्या वस्तू किती रुपयांना मिळणार आहेत बघा। आता बघा त्या ठिकाणी 2 नंबरची वस्तू आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये लागते, ती म्हणजे आता बघा LPG गॅस सिलेंडर। आजची जर LPG गॅस सिलेंडरची किंमत पाहायला गेली तर 800 ते 850च्या घरात आहे। याचा जर विचार केला तर गॅस सिलेंडर तुम्हाला 700 रुपयांच्या आसपास या ठिकाणी GST कमी केल्यामुळे मिळू शकतो। 100 ते 150 रुपयांची बचत तुम्हाला एका गॅसच्या टाकीमागे त्या ठिकाणी बचत होऊ शकते, आता सूट मिळू शकते, त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। त्यानंतर पुढची वस्तू आहे ती रोज जेवणामध्ये वापरली जाते, ती म्हणजे खाण्याचे गोडे तेल। आता खाण्याचे गोडे तेल वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या प्रमाणे त्याच्या किमती सुद्धा वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे सरासरी जर विचार केला तर GST रेट कमी केल्यामुळे 1 लिटर मागे 20 ते 25 रुपयांनी तुम्हाला तेल कमी झाल्याचं मिळू शकतं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची वस्तू सांगण्यात आल्या ती म्हणजे लाईट बिल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की लाईट बिल जे आहे तर 300 युनिट सरकारच्या माध्यमातून मोफत दिलं जाणार आहे, परंतु याची घोषणा सरकारने अजून केली नाही। त्यातच आता आनंदाची बातमी आल्या की तुम्हाला आता GST कमी केल्यामुळे पहिला जर 1000 रुपये लाईट बिल तुमचं येत असेल तर ते आता 850 रुपये ते 900 रुपये प्रमाणे येऊ शकतं। आता ही सगळ्यात महत्त्वाची पुढची वस्तू सांगण्यात आल्या ती म्हणजे सोनं। आता सोनं पण स्वस्त होऊ शकतं। सोनं जर तुम्हाला घ्यायला गेलं तर GST लावली जायची पहिला, आणि ही GST त्या ठिकाणी कमी केल्याने सोनं जर तुम्हाला 1 लाख रुपये तोळा त्या ठिकाणी असेल तर तुम्हाला 10,000 रुपयांची सूट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की 1 तोळा सोन्यामागे तुम्हाला किती रुपयांची बचत होऊ शकते। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील लागणाऱ्या वस्तू आता किती रुपयांनी स्वस्त होऊ शकतात, जसे की हळद असेल, मीठ असेल, चटणी असेल, गव्हाच्या आटाचा पिठा असेल, तर या ज्या वस्तू लागणार आहेत तर यामध्ये सुद्धा भरपूर सूट मिळू शकते, कारण GSTच कमी केल्यामुळे तुमच्या खिशावर जो ताण पहिला बसत होता तर या ठिकाणी तो ताण आता बसणार नाही। नक्कीच तुम्हाला या वस्तू आता त्या ठिकाणी दसऱ्याच्या निमित्ताने पुढील त्या ठिकाणी महिन्यामध्ये स्वस्त होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला लवकर सबस्क्राइब करा। धन्यवाद।